जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणता देश हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 105वा सदस्य देश बनला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच मोल्दोवा हा आता आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 105वा सदस्य देश बनला आहे. मोल्दोवाचे उपपंतप्रधान मिहाई पॉप्सोय हे भारत भेटीवर आले होते आणि त्या दरम्यानच त्यांनी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सामील होण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. पहिला प्रश्न पहा काय म्हणतो. मित्रांनो, आता आपल्या सरकारने शेतकऱ्यांना कापणीनंतर कर्ज मिळावे यासाठी CGS NPF ही योजना सुरू केली. तर आता ही जी योजना आहे या अंतर्गत किती कोटी रुपयांचा फंड स्थापन करण्यात आला हेच आपल्याला या प्रश्नात विचारलं आहे. तर या CGS NPF योजनेअंतर्गत केंद्र सरकारने 1000 कोटी रुपयांचा फंड स्थापन केला आहे. ही जी योजना आहे याचा शुभारंभ केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिल्ली येथून केला असून या योजनेचा उद्देश काय आहे तर शेतकऱ्यांचे मंदीपासून रक्षण करणे हा या योजनेचा उद्देश आहे. आपल्याला यावर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की CGS NPF योजनेअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या फंडाचं व्यवस्थापन कोणाद्वारे करण्यात येईल? तर हा जो फंड आहे याचं व्यवस्थापन केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाद्वारे करण्यात येणार आहे. या योजनेविषयी अधिक माहिती नोट करून घ्या. या अंतर्गत किती रुपयांचं कव्हरेज मिळेल तर कृषी प्रयोजनांसाठी 75 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे. तर गैर कृषी प्रयोजनासाठी 2 कोटी रुपयापर्यंत यात कर्ज मिळणार आहे. यात पात्र संस्था कोणत्या आहेत तर सर्व शेड्यूल्ड बँका आणि सर्व सहकारी बँकांमधून हे कर्ज मिळणार आहे. आणि यासाठी पात्र कर्जदार लहान आणि सीमांत शेतकरी, महिला, SC ST PWD शेतकरी, इतर शेतकरी, MSME व्यापारी, FPO आणि सहकारी शेतकरी समित्या या योजनेसाठी पात्र असतील. व यामध्ये जे हमी कव्हरेज आहे हे 3 लाख रुपयापर्यंतच्या कर्जासाठी 85%, लहान आणि अल्प शेतकरी, महिला, SC ST PWD साठी 3 ते 75 लाख रुपयांच्या कर्जासाठी 80% व इतर कर्जदारांसाठी हमी कव्हरेज हे 75% इतका आहे. आता हा प्रश्न पहा. मित्रांनो, इंडियन सोसायटी फॉर क्वालिटी तर्फे प्रतिष्ठित जमशेदजी टाटा हा पुरस्कार देण्यात येतो. तर यंदाचा हा पुरस्कार कोणाला देण्यात आला? कोणता पुरस्कार आहे तर जमशेदजी टाटा पुरस्कार व यंदा हा पुरस्कार किरण मुजुमदार शॉ यांना देण्यात आला. त्यांना हा पुरस्कार कशासाठी मिळाला आहे तर भारतात बायोसायन्स चळवळीत दिलेल्या अग्रगण्य भूमिकेसाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार त्यांना बँगलोर येथे आयोजित इंडियन सोसायटी फॉर क्वालिटीच्या एका कार्यक्रमात देण्यात आला. या पुरस्काराची स्थापना कधी करण्यात आली तर 2004 मध्ये ISQ द्वारे या पुरस्काराची स्थापना करण्यात आली असून भारतीय समाजात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यावसायिक नेत्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. मित्रांनो, अलीकडेच आपण पाहिलं होतं की फोर्ब्सच्या 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत फक्त 3च भारतीय महिलांना स्थान मिळालं असून त्यापैकी एक निर्मला सीतारामन होत्या, दुसऱ्या रोशनी नादर आणि तिसऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या किरण मुजुमदार शॉ आहेत. किरण मुजुमदार शॉ यांना या फोर्ब्सच्या यादीत 82वे स्थान मिळालं आहे. मित्रांनो, अलीकडेच काही महत्त्वपूर्ण पुरस्कार सुद्धा देण्यात आले आहेत, ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया. तर पहा, फिफा बेस्ट मेन्स प्लेअर पुरस्काराने विनिशियस ज्युनियर यांना सन्मानित करण्यात आलं. फिफा बेस्ट वुमेन्स प्लेअर पुरस्काराने एतना बोनमती, 34वा व्यास सन्मान सूर्यबाला, WTA प्लेअर ऑफ द इयर अरिना सबालेन्का, 2024चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार मिशेल बॅचलेट, सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कार साताऱ्यामधील मान्याची वाडी, तर नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव पुरस्काराने अशोक सराफ यांना सन्मानित करण्यात आलं. पुढील प्रश्न पहा. नुकत्याच पार पडलेल्या मिस इंडिया US 2024चा किताब कोणी पटकावला? तर ही जी मिस इंडिया US स्पर्धा आहे याचा किताब कॅटलिन सँड्रानिल यांनी पटकावला आहे. या ज्या 19 वर्षीय कॅटलिन सँड्रानिल आहेत यांचा जन्म भारतातील चेन्नई या शहरामध्ये झाला होता. सध्या त्या कॅलिफोर्निया विद्यापीठात द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी आहेत. याआधी सुद्धा अशा काही स्पर्धा पार पडल्या असून त्यातील विजेत्यांची नावे आपण एकदा पाहून घेऊया. तर पहा, मिस ग्रँड इंटरनॅशनल या स्पर्धेचं विजेतेपद रेचल गुप्ता यांनी पटकावलं होतं आणि ही स्पर्धा जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय आहेत. फेमिना मिस इंडिया स्पर्धेचं विजेतेपद निकिता पोरवाल यांनी पटकावलं आहे. तर मिस युनिव्हर्स इंडिया या स्पर्धेचा किताब रिया सिंगा यांनी पटकावला आहे. आता हा प्रश्न पहा. मित्रांनो, भारतात पहिल्यांदाच कीटकनाशक प्रतिरोधक बॉडीसूट निर्माण करण्यात आला.
तर त्या बॉडीसूटला काय नाव देण्यात आलं? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच त्या बॉडीसूटला किसान कवच असं नाव देण्यात आलेलं आहे. या बॉडीसूटची निर्मिती कोणी केली? तर बँगलोर येथील ब्रिक इन्स्टेमने सॅपिओ हेल्थ लिमिटेड या कंपनीच्या सहकार्याने या बॉडीसूटची निर्मिती केली आहे. व नुकतंच आता विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी भारतातील हा पहिला कीटकनाशक प्रतिरोधक बॉडीसूट लॉन्च केला आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. येणाऱ्या एक्झाममध्ये हमखास हा प्रश्न विचारण्यात येईल. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडेच आर अश्विन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली, तर त्यांनी आपला शेवटचा कसोटी सामना कोणत्या देशाविरुद्ध खेळला होता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच आर अश्विन यांनी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना हा ऑस्ट्रेलिया या देशाविरुद्ध खेळला होता. बरं, त्यांनी आपला शेवटचा एकदिवसीय सामना कोणत्या देशाविरुद्ध खेळला होता? तर त्यांनी आपला शेवटचा एकदिवसीय सामना सुद्धा ऑस्ट्रेलिया याच देशाविरुद्ध 2023 मध्ये खेळला होता. ते 2010 साली पहिला वन डे सामना श्रीलंकेविरुद्ध खेळले असून त्यांनी तिन्ही फॉर्मॅटमध्ये मिळून 287 सामने खेळले आणि यात त्यांनी 765 विकेट घेतल्या आहेत. आपल्याला एक्झाममध्ये असं विचारलं जाऊ शकतं की आर अश्विन हे कोणत्या राज्याकडून खेळत? तर ते तामिळनाडू या राज्याकडून 2006 ते 7 मध्ये खेळले होते व त्यांना 2014 साली अर्जुन पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आला आहे. त्यांनी एकूण 106 टेस्ट मॅच खेळल्या असून यामध्ये 537 विकेट, वन डेमध्ये 116 मॅचमध्ये 156 विकेट्स, तर T20 मधील एकूण 65 मॅचमध्ये त्यांनी 72 विकेट्स घेतल्या आहेत. आता हा प्रश्न पहा. खो खो वर्ल्ड कपचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता भारतात होणाऱ्या पहिल्या खो खो वर्ल्ड कपचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून सलमान खान यांची निवड करण्यात आली आहे. मित्रांनो, खो खो या खेळाची अशा प्रकारची पहिली स्पर्धा असून याचं आयोजन 13 ते 19 जानेवारी दरम्यान नवी दिल्लीतील इंदिरा गांधी ग्राउंडवर करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यात 6 खंडातील 24 देश सहभागी होणार आहेत आणि तसेच यामध्ये 16 पुरुष आणि 16 महिला संघ असतील. यातील पहिला सामना भारत विरुद्ध पाकिस्तान असा असेल. नेक्स्ट क्वेश्चन. भारताने प्रथमच कोणत्या राज्यात गंगा नदीतील डॉल्फिनचे यशस्वी सॅटेलाइट टॅगिंग केले? तर आता भारताने प्रथमच आसाम या राज्यात गंगा नदीतील डॉल्फिनचे यशस्वी टॅगिंग केलेलं आहे. अशी जगातील पहिलीच घटना असून या डॉल्फिनला आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी कुल्सी या नदीत सोडण्यात आलं. डॉल्फिनविषयी अधिक माहिती नोट करून घ्या. नेपाळ, भारत, बांगलादेश या 3 देशांमधील गंगा, ब्रह्मपुत्रा, मेघना आणि कर्णफुली सांगू या नद्यांच्या पाण्यात हे डॉल्फिन आढळते. बिहारमध्ये या डॉल्फिनला सोंस या नावानं ओळखलं जातं आणि या डॉल्फिनचं वास्तव्य मुख्यतः गंगा, गंडक, कोसी आणि महानंदा या नद्यामध्ये आहे. केंद्र सरकारने 2010 साली गंगा डॉल्फिनला राष्ट्रीय जलचर म्हणून घोषित केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. एक देश एक निवडणूक विधेयकावर निर्णय घेण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली संयुक्त संसदीय समितीची स्थापना करण्यात आली? तर ही जी समिती आहे याचे अध्यक्ष PP चौधरी हे असणार आहेत. या संयुक्त संसदीय समितीमध्ये एकूण 31 सदस्य असतात. त्यापैकी 21 सदस्य हे लोकसभेचे तर 10 सदस्य हे यात राज्यसभेचे असतात. बरं, यंदाचा सुशासन सप्ताह कधी साजरा करण्यात येत आहे? तर यंदाचा सुशासन सप्ताह हा 19 डिसेंबर पासून सुरू झाला असून हा 24 डिसेंबर पर्यंत चालणार आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर राष्ट्रीय अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आयोगाचा कितवा स्थापना दिवस साजरा करण्यात आला? तर यंदा आता राष्ट्रीय अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आयोगाचा 20वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. ही जी संस्था आहे याची स्थापना भारतातील धार्मिक अल्पसंख्याकांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थांचे रक्षण करण्यासाठी करण्यात आली असून ही संस्था राष्ट्रीय अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था कायदा 2004 द्वारे स्थापन करण्यात आल्यामुळे ही एक वैधानिक संस्था आहे. आपल्या राज्यघटनेच्या कलम 30 मध्ये धार्मिक अल्पसंख्याकांना त्यांच्या आवडीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचे प्रशासन करण्याचा अधिकार देण्यात आला असून त्यांचे संरक्षण करण्यासाठी या NCMEI ची स्थापना करण्यात आली. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी गोवा मुक्ती दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो गोवा मुक्ती दिन आहे हा दरवर्षी 19 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. व हा दिवस 19 डिसेंबर रोजीच का साजरा केला जातो? तर 18 आणि 19 डिसेंबर 1961 रोजी भारतीय लष्कराने लष्करी कारवाई करत पोर्तुगीजापासून गोव्याची मुक्तता केली होती. त्यासाठीच दरवर्षी 19 डिसेंबर हा भारतात गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो.
गोवा मुक्त झाल्यानंतर 1963 मध्ये 12वी घटना दुरुस्ती करून त्याचा भारतात समावेश करण्यात आला व 1987 मध्ये गोव्याला राज्याचा दर्जा मिळाला आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. देशातील पहिल्या जिओ सायन्स म्युझियमची स्थापना कोणत्या शहरात करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.